4चा चहा ही खरं तर प्राईम टाईमची वेळ आहे. अगदी. आणि या प्राईम टाईमच्या वेळामध्ये तुझा कार्यक्रम चालतो आणि जे कार्यक्रम प्राईम टाईमच्या वेळी चालतात ते सहसा जास्त लोकप्रिय ठरतात असं म्हणतात. एखाद्या प्राईम टाईमचा शो करताना आपल्याकडनंच एखादी चूक होऊ नये किंवा आपला तोच मूड कायम राहावा आणि रोजच्या रोज तोच मूड स्टुडिओमधनं कायम राहावा, याच्यासाठी काय प्रयत्न करतो? खरं सांगायचं तर ज्यावेळी मी रेडिओला सुरुवात केली तेव्हा ज्यांना मी रेडिओत माझा आदर्श मानायचो अशा व्यक्तीची मुलाखत पाहण्याची संधी मला मिळाली. आणि त्यानं फार सुंदर वाक्य वापरलं होतं. ते फारच सुंदर होतं. ते वाक्य असं होतं की रेडिओचा कुठलाही प्राईम टाईम नसतो. रेडिओचा कुठलाही प्राईम टाईम नसतो. त्या त्या रेडिओ स्टेशनचा रेडिओ जॉकी त्या त्या शहराचा प्राईम टाईम ठरवत असतो. क्या बात आहे. त्यामुळे 11 ते 1 ह्या वेळात जर सुहाना सफर विथ अन्नू कपूर नावाचा जो कार्यक्रम आहे तो भारतभरात ऐकला जातो. तो 11 ते 1 ही काही प्राईम टाईमची वेळ नाही आहे, पण त्यांनी तो बनवला. लोक त्यावेळी रेडिओ ट्यून करतात. अर्थात माझ्या वाट्याला 4 ते 9 हा टाईम खरं तर आलेला आहे आणि तो प्राईम टाईम म्हणा, ड्राईव्ह टाईम मानला जातो. आपल्याकडे पुण्यात आता खैर बरोबर आहे. वो जमाना नाही रहा, पण 1 ते 4 आपल्याकडे आराम केला जातो. 4ला उठून आपण चहा घेतो आणि 9 पर्यंत आपलं डिनर होतं. सो चहा ते डिनर असा तो त्या माझ्या शोचा फॉर्मॅट आहे. पण म्हणजे मूड असणं नसणं याचा परिणाम खरं तर होतो. पण एकदा आम्ही स्टुडिओत गेलो किंवा आम्ही एकदा माईकचं बटन एकदा ऑन केलं ना की मग सगळं विसरायला होतं. कदाचित आम्ही सगळेच रेडिओ जॉकी त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे कदाचित असेल. पण एका साईड दुसरी बाजू अशी की येतो कधी कधी कंटाळा, होते कधी कधी चिडचिड. बरं, आम्ही ऑफिसमध्ये सगळेच स्वतःला फार क्रिएटिव्ह समजतो आणि मग विद्वानांच्या सभेत गोंधळच होतो असं म्हटलं जातं. तसा प्रकारही होतो. वेगवेगळ्या प्रकारचे वाद होतात, क्रिएटिव्ह क्लॅशेस होतात. मग ते सगळं घेऊन तिथे जातो आणि तुम्ही माईक ऑन करतात आणि मग तुम्ही बोलतात आणि पटकन तुमच्या बाजूचा फोन वाजतो आणि तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही तो उचलतात, कारण तुम्ही त्या मानसिकतेतच असतात की यार काय चाललंय माझ्यावर. आणि मग फोन उचलल्यावर तो म्हणतो की बंड्या तुझा आवाज आज बरा नाही वाटत आहे, काय तब्येत बरी नाही का तुझी? जेव्हा तो असं म्हणतो की तुझी तब्येत बरी नाहीये का, तुझा मूड नाहीये का, तू असं का बोलतोय, मग तेव्हा मी भानावरती येतो. मग मी त्याला म्हणतो हा यार ऑफिसमध्ये असं झालंय, ऑफिसमध्ये वगैरे जाऊन दे ना भावा, माझ्याकडे पण असं झालं होतं, काही टेन्शन घ्यायचं नाही, तू भारी तू बोलला की आम्हाला एनर्जी मिळते. त्याचं हे बोलणं मग पुन्हा आम्ही नॉर्मल होतो आणि मग पुन्हा कदाचित तो फोन करतो अर्ध्या दिवसांनी, हा भाई आता जर बरं वाटतंय. असे काही मेसेजेस माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा आहेत की आज तुला बरं नाहीये का आज, आणि मग होतं असं. पण अखेर में पापी पेट सगळं शिकवतं रे.